संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी देणारे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला शिक्षिका महिलांच्या उद्धारकर्ता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना आचार्यांना तिवार सावित्रीचे लेखी आज या ठिकाणी आलेली आहे आणि केवळ महिने केलेल्या त्यागातून आज एवढीच मी सगळ्यांनाच विनंती करते की आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचे। लताताई दळवी यांना मी विनंती करते की त्यांनी समोर येऊन स्थानापन्न व्हायचे। त्याचप्रमाणे डॉक्टर प्राध्यापिका निशाताई भंडारे आणि आपण मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करून घेणार आहोत। तरी मी मान्यवरांना विनंती करते की आपण समोर येऊन उद्घाटन करायचे। उत्तम वंशू सर त्याचप्रमाणे सेक्रेटरी राजानंद बनसोड सर यांनी देखील समोर यायचे। सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या। यानंतर आपल्या समोर एक गीत सादर होणार आहे, ध्वजगीत। आपला जो पंचशील ध्वज आहे या ध्वजाला समर्पित असं ध्वजगीत आपल्या समोर होणार आहे। तरी मी प्रभाताई कांबळे यांना विनंती करते, मी आपल्या समोर एक ध्वजगीत सादर करत आहे। त्या अगोदर मी आपले जे पाहुणे आलेले आहेत आणि आपले जे इतरही उपस्थित सगळे उपासक आणि उपासिका आहेत यांना मी प्रथम मानाचा असा जयभीम करते आणि एक ध्वजगीत सादर करते। धम्मध्वजा करू अशी महान वंदना, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। जयामुळेच गौतम बुद्धत्व लाभले, जयामुळेच गौतम बुद्धत्व लाभले। सहासमी रंगांनी परिवर्तले, सहासमी रंगांनी परिवर्तले। प्रज्ञावंत लाभली ध्यान साधना, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। रंगनिळा निळा समतत्व सांगतो, रंगनिळा निळा समतत्व सांगतो।
प्रीतीच्या सूत्रांनी ममता बांधतो, छायेखाली गोदीच्या सचेत चेतना, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. सोनेरी पिवळा तो त्याग शिकवितो, सोनेरी पिवळा तो त्याग शिकवितो, जगा आणि जगू द्या ही नीती शिकवितो, जगा आणि जगू द्या ही नीती शिकवितो. त्यागमय जीवनास मिळे प्रेरणा, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. शुभ्र शुभ्र चांदण्यांचा नभी चंद्रमा, शुभ्र शुभ्र चांदण्यांचा नभी चंद्रमा, मार्गदाता विश्वाचा पुरुष उत्तमा, मार्गदाता विश्वाचा पुरुष उत्तमा. उपोषताच सत्ता संग मैत्री भावना, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. स्वयं प्रकाशिताचे स्वातंत्र्य लाभले, स्वयं प्रकाशिताचे स्वातंत्र्य लाभले, केशरीच्या रूपाने आम्हा अर्पिले, केशरीच्या रूपाने आम्हा अर्पिले. दीपंकराची बोधी श्रद्धा मैत्री भावना, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना, आदर्श जीवनाची खरी पूजा वंदना. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. जय भीम. धन्यवाद ताई, अतिशय सुंदर असं गीत आपण गायलेलं आहे. यानंतर मी संस्थेचे सेक्रेटरी राजानंद बनसोड सर यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक व स्वागत करायचे. राजानंद बनसोड सर. तथागत गौतम बुद्ध, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि आपल्या सर्व आदर्शांना विनम्र अभिवादन. आज 5 जानेवारी पंचशील बौद्ध जैन विकास संस्थेच्या वतीने आपण हा महिला मेळावा घेतलेला आहे. वास्तविक पाहता 3 जानेवारीलाच हा कार्यक्रम करायचा होता. सावित्रीबाई फुल्यांची जयंती, त्यांच्या निमित्तानं एक महिला मेळावा घ्यायचं आपण ठरवलं आम्ही सर्वांनी. पण प्रमुख पाहुणे त्या दिवशी सगळेच व्यस्त होते आणि म्हणून आज रविवार 5 जानेवारी 2025ला आपण हा मेळावा घेत आहोत. या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या आयुष्यमती लताताई दळवी, आपल्या या आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोहिणीताई वनशिव आणि आपल्या प्रमुख व्याख्यात्या आणि आपल्या या आजच्या कार्यक्रमाचं खूप प्रमुख आकर्षण म्हणून अशा 2 व्याख्यात्या आपल्याला लाभलेल्या आहेत. आयुष्यमती डॉक्टर निशाताई भंडारे मॅडम, प्राध्यापिका मॉडर्न कॉलेज आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि दुसऱ्या ज्या पाहुण्या आहेत त्या व्याख्यात्या आयुष्यमती संघमित्रा खोरे ह्या आहेत. प्रसिद्ध लेखक
अरुण खोरे यांच्या त्या कन्या आहेत आणि आता त्यांचं भाषण तुम्ही ऐकणारच आहात. तर या सर्वांचं मी प्रथम संस्थेचा सेक्रेटरी म्हणून स्वागत करतो. आपण सर्व आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, आपण आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पंचशील बौद्धजन विकास संस्थेची सुरुवात 1999 साली झाली. मॅडम, या भागामध्ये आपला समाज विखुरलेला आहे. म्हणजे गावामध्ये जसं काही भागामध्ये ठराविक आपली वस्ती असते तसं इथं काहीही नव्हतं. आणि या भागामध्ये बाहेरून येणार 2-3च आपले आणि जे राहत होते ते थोडेसे लपून छपून राहिले. एक तर खोल्या मिळत नव्हतं, ही वस्तुस्थिती. खोल्या मिळायच्या नाही आणि लोकांना कळायचं हे आहे पण हेच सांगत नव्हतं. आणि म्हणून थोडेसे हिंदू धर्माच्या जवळ जाणारा आपला समाज. आणि मग असे काही प्रश्न निर्माण झाले आपल्या इथं की मयत झाली, सगळे लोक यायचे, नमस्कार करून जायचे, पण उतरायलाच कोणी नाही. ही वस्तुस्थिती इथली. आणि आम्ही शिक्षक, मी भारतीय विद्यापीठात शिक्षक होतो. सर इथं OS होते, तिथं वाघमारे सर, आमचा बराचसा स्टाफ इथं आहे. आणि मग कोणीतरी एखादा आमचा विद्यार्थी आम्हाला येऊन सांगायचा की सर असं असं झालेलं आहे आणि कोणी यायलाच तयार नाही. मग आम्ही रात्री 10-10, 11-11 वाजता त्यांची विधी आम्ही केली. आणि त्यानंतर आम्हाला प्रकर्षानं जाणीव झाली की इथं आपलं संघटन महत्वाचं. खूप संघटना आहेत, खूप संघटना संघर्ष करतात, सगळं काय करतात, पण इथं मात्र काहीच नाही. मग आमच्याजवळ कॅटलॉग होते 5वी ते 12वीचे. सगळे आम्ही नावं शोधले की किती आपली मुलं आहेत आणि सगळ्या त्यांच्या पालकांशी आम्ही कॉन्टॅक्ट केले. आणि नुमवीत असणारे काही शिक्षक, बऱ्याच शाळांमध्ये प्रामुख्याने जे शिक्षक होते ते शिक्षक आणि मग बाकीचे लोक आम्ही एकत्र केलं. आणि इथं एक पोलीस आयुक्त आहेत आव्हाड साहेब, सारंग आव्हाड, त्यांचा इथं आता बंगला आहे, त्यांच्या बंगल्याचं काम चालू होतं. आणि त्या स्लॅबच्या खाली आम्ही पहिली बाबासाहेबांची जयंती धनतोडून सुरू केली. ती पहिली जयंती होती. आणि मग त्यावेळी आम्ही ठरवलं की नाही बाबा आपल्याला संघटना पाहिजे. आणि म्हणून आम्ही पंचशील बौद्धजन विकास संस्था या नावाची एक संस्था स्थापन केली. उद्देश एकच, आपल्याला खूप मोठं कार्य करायचं नाही, पण किमान इथला समाज तरी एकत्र व्हायला पाहिजे अडीअडचणीच्या वेळेस. आणि या कुठल्या तरी गरजेतून या संस्थेची निर्मिती झाली. आणि मग ऑक्टोबर 2018ला आम्ही एक सुरेखा पुणेकरचा एक शो केला. त्याच्यामध्ये आम्हाला जवळजवळ 80,000 रुपये मिळाले. आणि आम्ही सगळे मिळून आपला सर्व समाज जो होता संघटित केलेला, त्यांच्या लोकवर्गणीतून आम्ही 2000 साली जागा घेतली. आणि मग जसे जसे पैसे येतील हळूहळू हे आम्ही एवढं विहार निर्माण केलं. याच्यामध्ये कुठल्याही सरकारी यंत्रणेची आम्हाला मदत नाही, कॉर्पोरेशन नाही, राज्य सरकार नाही, कुठलेही नाही, कुठलेही खासदार नाही, कुठलेही आमदार नाही. आणि म्हणून आम्हाला थोडासा अभिमान वाटतो, छोटा का होईना, वेळ लागला असेल आम्हाला ह्या गोष्टीला. जवळजवळ विहार बनवायला 22 वर्ष पूर्ण व्हायला लागले. 2000 आता मागच्या 2 वर्षापूर्वी या 14 एप्रिलच्या आदल्या 14 एप्रिल आम्ही याचं रीतसर उद्घाटन केलं. जसं जमेल तसं हळूहळू करत गेलो. कोणी पडदे दिले, कोणी खिडक्या दिल्या, हे असं प्रत्येकाने हे करून आता अख्ख्या सगळ्यांची नावं कोणाचं बोर्ड लावून वगैरे हा काही प्रकार केलेला नाही. आणि याच्यामध्ये महत्वाचं योगदान आणखी आमचे एक तात्या होते, ज्या आम्ही गेटला तात्या बैलुमे प्रवेशद्वार दिलं असं नाव, त्यांचा पण खूप मोठा सहभाग होता. आमच्या ज्या महिला आहेत, अध्यक्षा, सेक्रेटरी आणि त्यांच्यावर असणाऱ्या सर्व महिला आहेत असणाऱ्या, यांनी फिरून पैसे गोळा करायचे आपल्याच लोकांकडनं, तेवढाच स्लॅब टाकायचा. मग अजून काय आलं की मग टोपी करायची. मग बैलुमे सरांची मुलं, त्यांचे नातेवाईक, त्यांनी हे फरशी खालची फरशी वरचं करून दिलं. काही लोकांनी फॅन दिले, कोणी अशा प्रत्येकाच्या योगदानातून पण आपलेच लोक. आम्ही कोणालाही काय मागितलं, 1-2 लोकांना मागण्याचा प्रयत्न केला. ते बोलले तुम्ही तुमच्या मोठे मोठे ऑफिसर आहेत, चांगले कपडे घालता तुम्ही, चांगल्या नोकरीवर आहे, पोरं इंग्लिश मीडियम शिकतात, आम्हाला कशाला पैसे मागतात. त्यांचं काही चुकीचं नव्हतं ना ते. आणि अशा याच्यातून आमच्या या बुद्धविहाराची निर्मिती झाली. आणि दर बुधवारी आणि शनिवारी आम्ही इथं वंदना घेतो. आम्ही सगळे एकत्र, ह्या समोरच्या मंडळ प्रत्येक कार्यक्रमाला हजर असतात. त्याच्यानंतर सगळे छोटे मोठे कार्यक्रम हे घेत असतो. आणि मी जेव्हा शाळेमध्ये मुख्याध्यापक होतो तेव्हा दर 3 जानेवारीला एक महिला मेळावा घ्यायचो पालकांचा. मी असंच यांना पण बोललो, आपण एक असा मेळावा घेऊ 3 जानेवारीला. आणि त्यातून आम्ही
आजचा हा मेळावा घेतोय. या मेळाव्याला आपण उपस्थित राहिलात आपलं मी संस्थेच्या वतीने स्वागत करतो. थांबतो. जय हिंद. यानंतर आपण पाहुण्यांचे स्वागत करणार आहोत. त्यासाठी काही चारोळ्या आहेत. स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांची गुंफते, स्वागताच्या तोरणांना फुले शब्दांची गुंफते, तुमच्याच सन्मानासाठी आम्ही सदा आतुरतो, आगमनाने तुमच्या हर्षमणी दाटतो, तुमच्याच कौतुकासाठी कंठ आमचा वाहतो, तुमच्याच कौतुकासाठी कंठ आमचा वाहतो. यानंतर मी अध्यक्ष रोहिणीताई वंशू यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष दळवी यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आपण कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या लताताई दळवी यांचा सत्कार आणि सन्मान घेत आहोत. यानंतर प्रभाताई कांबळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या वक्त्या डॉक्टर प्राध्यापिका निशाताई भंडारे यांचा सन्मान व सत्कार करायचा आहे. आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर निशाताई भंडारे यांचा सत्कार व सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर मी रोहिणीताई वंशू यांना विनंती करते की त्यांनी व्याख्याता संघमित्राताई खोरे यांचा सन्मान व सत्कार करायचा आहे. यानंतर आपण आजचा जो आपला कार्यक्रम आहे व्याख्यानाचा, महिला मेळाव्याच्या निमित्ताने आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे. मी आदरणीय खोरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी संस्थेच्या अध्यक्षा रोहिणीताई वंशू यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर संघमित्राताई खोरे यांना आपण व्याख्यान देण्यासाठी पुढे बोलवणार आहोत. तरी मी त्यांचा थोडक्यात परिचय सांगते. संघमित्राताई खोरे या गेली 20 वर्ष डॉक्टर आंबेडकर प्रणीत धम्मचक्र चळवळीत सहभागी आहेत. त्या MSW शिक्षण त्यांचं आहे. त्याचप्रमाणे अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांचं योगदान असतं. भारतीय समता संघ या संघटनेची संघटक म्हणून त्या सहाय्यक आहेत, त्या तिथे कार्य करतात. अशा संघमित्राताई खोरे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करायची. संघमित्राताई खोरे. त्यांनी ओळख माझी करून दिली. मी थोडक्यात चारोळी उत्तम वनशिव सरांना पाठवल्या होत्या. एक महत्त्वपूर्ण ओळख राहिली त्याच्यामध्ये करायची, पण ती ओघाने मी माझ्या बोलण्यामध्ये येईलच तुम्हाला. सर्वप्रथम उत्तम वनशिव सरांचे मी मनपूर्वक धन्यवाद देते. त्यांनी मला ह्या महिला मेळाव्यासाठी आमंत्रित केलं. 3 माहिती, कारण मी आल्याला मला पहिला प्रश्न हाच होता की तुमच्या विहाराबद्दलची काही माहिती आहे का, ती सांगा. कारण आम्ही जरा थोडे हार्डकोर कार्यकर्ते असल्याच्या कारणाने आम्हाला मेन विहाराबद्दल जाणून घेणं जास्त महत्त्वाचं वाटतं. तर त्याच्यामुळे सरांनी जी माहिती सांगितली ती मी लक्षपूर्वक आता ऐकत होते आणि मला ती सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटली की हे विहाराची निर्मिती कशी झाली. आणि ते जे म्हटले की आपला समाज विखुरलेला होता आणि मग त्यांना कसे कसे अनुभव आले आणि 99 पासून कशी ही सगळी प्रक्रिया झाली. तर हे मला वाटतं, मला माहित नाही तुम्ही शब्दबद्ध केले की नाही ते कुठं, पण मला असं वाटतं ते शब्दबद्ध करून ठेवणं हे अनुभव फार गरजेचे आहेत. कारण की आपणच आपला इतिहास जर शब्दबद्ध नाही केला तर पुढच्या पिढ्यांना आपण कुठून ही निर्मिती केली या विहाराची हे समजणं फार अवघड जातं. आणि आजच्या काळामध्ये हे समजणं फार गरजेचं आहे. ह्या मुद्द्यावरती मी थोडंसं शेवटच्या टप्प्यामध्ये येते, कारण की हा विषय फार मोठा आहे आणि ऑलरेडी आणखीन 1-2 व्याख्याते इथं बोलणारे आहेत. त्याच्यामुळे मी फार आज पहिल्यांदाच मी एकतर ह्या विहारामध्ये येते. पण मला हे बघून बरं वाटलं की इथं महिलांची संख्या चांगली आहे. परत सरांनी मला एक सांगितलं होतं की सगळ्या शिक्षकांनी मिळून
ही संघटना किंवा संस्था स्थापन केलेली आहे आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं अनुदान न घेता, कुठल्याही प्रकारे थोडक्यात लाचारी न स्वीकारता स्वाभिमानी विहार मी म्हणेल हे आहे, याच्याबद्दल या विहाराचं कौतुक. कारण की या पद्धतीची विहारं आजच्या काळात दुर्मिळ झालेली आहे बघणं. लोक कुणाकडून तरी अनुदान घेऊन कुणाला तरी हे करूनच या पद्धतीची विहार उभी राहतात आणि अशा प्रकारचं मोठं विहार या भागामध्ये उभं आहे. हे सगळं तुमच्या सगळ्यांचं कौतुक आहे त्याच्याबद्दल. आणि अशा ठिकाणी मी आले आणि मला ह्याचे अनुभव किंवा ऐकता आलं हे मला बरं वाटलं ऐकून. परिचय जो त्यांनी दिला त्याच्यामध्ये 2 वाक्य अजून टाकलेली अशी होती. ती वाक्य फक्त त्यांनी ओमिट केली किंवा राहिली असतील त्यांच्याकडून चुकून. तर पूर्वाश्रमीची मी मराठा जातीतली आणि मी 2006 साली बौद्ध धम्मामध्ये धर्मांतर केलेलं आहे. तर ही माझी खरी ओळख असं मी मानते. बाकीच्या सगळ्या आपल्या शैक्षणिक आणि ह्या सगळ्या ओळखी ज्या आहेत त्या आपल्या कायम असतातच आपल्याबरोबर. त्यांनी जसा उल्लेख केला माझ्या वडिलांच्या नावाचा पण उल्लेख केला. तर तिथून मी थोडंसं तुम्हाला जस्ट पार्श्वभूमी सांगते कारण की फार वैचारिक आणि फार हे ऐकायला लोक माझ्या बाबतीत तयार नसतात. मी कुठेही गेले किंवा कुणीही मला बोलवलं तरी लोकांना माझे अनुभव ऐकायचे असतात की तुम्ही धर्मांतर का केलं किंवा तुम्ही बुद्ध धम्मातच कसा काय आला हे थोडंसं जाणून घ्यायचं असतं. त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच ती मानसिकता ओळखते आणि मी थोडक्यात त्याच्याबद्दल 1-10 मिनिटं सांगत असते नेहमी आणि मग आपल्या आत्ताच्या थोड्याशा मुद्द्याकडे आपण येऊयात. तर माझा जन्म जो झाला तो पुण्यामध्ये समाजवादी आणि गांधीवादी असं वातावरण असलेल्या एका कुटुंबामध्ये झाला. माझे वडील त्या अर्थाने पुरोगामी समाजवादी या विचारांचे आणि प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार असल्यामुळे आमच्याकडे खूप मोठ्या मोठ्या लोकांचं येणं जाणं असायचं. त्याच्यामुळे लहानपणापासून मी तशी सुखवस्तू वाढलेले होते. पण जी जात म्हणून हा जो विषय असतो हा जात म्हणून जो विषय तो 96 कोळी मराठा समाजामध्ये हा तुम्हाला ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळतो आणि स्पेशली तुम्ही महिला असाल तर हा मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळतो. तर माझं जे बालपण गेलं त्याच्यामध्ये माझ्या सुट्ट्या ज्या होत्या उन्हाळी सुट्ट्या किंवा ह्या त्याच्यामध्ये मी ग्रामीण भागामध्ये माझ्या नातेवाईकांकडे जायचे आणि स्पेशली आईच्या आजोळी जायचे. तर तिकडे हे अनुभव फार मोठ्या प्रमाणात मला जाणवले की जी पुरुष प्रधानता आपण एक प्रकारे म्हणतो तो शब्द म्हणजे एक गोथट झालेला आहे. पण प्रत्यक्ष ते तुम्ही काय अनुभवता कुठल्या ह्याच्यातून अनुभवता म्हणजे स्पेशली आमच्या अगदी घरापासूनच माझ्या जन्मापासूनच सुरुवात करायची झाली तर माझा जन्म हा मी दुसरी मुलगीच मला पण मोठी बहीणच आणि दुसरी मुलगीच झाली का तुला इथून जी सुरुवात होते ना. कारण की मराठा समाज सगळ्याच समाजामध्ये मी तर म्हणेन पण तरी सुद्धा पुरुष प्रधानता म्हणजे वंश आपला पुढे चालला पाहिजे म्हणून जो दुसरा मुलगा तरी व्हावा ही जी अपेक्षा असते ही अपेक्षाच मुळात परिपूर्ण न करता माझा जन्म झालेला. त्याच्यामुळे सगळ्यांनी अगदी नाकं मुरडली होती. फक्त माझे वडील थोडे पुरोगामी विचारांचे असल्यामुळे त्यांनी मात्र पेढे वाटले होते बर्फी न वाटता माझ्या जन्माचे एवढं मात्र हे होते. आणि मग हळूहळू मला समजायला लागलं हुंडा प्रथा एक प्रकारे जो अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. अघोषित पद्धतीने पण घेतला जातो. मला लहानपणी माझ्या मावशीच्या लग्नामध्ये हुंडा घेतला जात होता. मी माझ्या वडिलांना पत्र लिहिलं 3री मध्ये असताना की हे हुंडा प्रथा का आहे आणि माझी मावशी तर इतकी छान दिसायला आणि तिला का तिच्याकडून का पैसे घेतले जाते म्हणजे असं म्हणजे थोडं ते बंडखोरीची मुळं लहानपणापासूनच आलेली होती सगळ्या अंगामध्ये. मग हळूहळू पुढे जाऊन स्पेशली महिलांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मासिक पाळीचा एक विषय असतो. मग ग्रामीण भागामध्ये गेल्यावरती एक लक्षात आलं की महिलांना वेगळं बसवलं जातं. मग मला एकदम मागच्या खोलीत एकदा बसवलं गेलं आणि मग कळलं की ते पुढे जे सगळं त्यांचं ते ह्याचे पापड वगैरे लाटणं जे चालतात तुम्हाला ग्रामीण भागातल्या काही जर बॅकग्राऊंड असेल त्यांना माहिती आहे की ते म्हणतात की पाळी आलेल्या मुलीचं जर सावली पडली त्याच्यावरती तर ते सगळे लाल पडतात किंवा काय खराब होतात असं. तर या पद्धतीचा सगळा तो भाग असल्यामुळे मला त्याच्यावरती फार हे झालं की आणि माझ्या एका मावस बहिणीला पण नंतरच्या टप्प्यात वेगळं बसवलं गेलं आणि तिने ते खूप निमूटपणे स्वीकारलं. म्हणजे ही पुरुषी व्यवस्था निमूटपणे स्वीकारणं आणि त्याची मानसिकता करणं ही सुद्धा उपजत एक निर्माण केलेली पुरुषप्रधान व्यवस्था आहे असं मला वाटतं. आणि मराठा समाजाच्या माझ्या ज्या मावस बहिणी होत्या त्यांच्यामध्ये मी ते बघितलं की त्यांना त्याच्यामध्ये काहीच वावगं वाटत नव्हतं आणि मला मात्र फार प्रश्न पडायचे की का म्हणून मी वेगळं बसायचं का म्हणून तुम्ही मला या पद्धतीने सांगताय. तर असे काही प्रश्न लहानपणापासून पडत होते. वेळेस आम्ही पुण्यामध्ये ज्या भागात होतो कोथरूड भागामध्ये आमचं घर होतं
तिकडं मात्र बऱ्यापैकी पुरोगामी वातावरणामध्ये सगळं होतं, ब्राह्मण समाजातली लोक जास्त होती. तोपर्यंत तर मला दुसऱ्या कुठल्या जाती अस्तित्वात असतात हेच मला बऱ्याच काळ माहिती नव्हतं. म्हणजे ब्राह्मण आणि मराठा एवढी दोनच समाज आहेत ह्या जगामध्ये असंच मला माहिती होतं. मग पुढे जाऊन माझं शिक्षण सुरू झालं. मी थोडंसं वडिलांसारखंच पत्रकारितेच्या वळणावरती जाणार होते, पण समहाऊ मला लक्षात आलं की MSW नावाचा एक कोर्स असतो. तो आता ताईंना वगैरे सगळे प्राध्यापिका असल्यामुळे त्यांना माहिती असेल की तुम्ही शिक्षण घेत पण तुम्ही सोशल वर्क करत करत पण तुम्हाला पगारी नोकरी लागू शकते. या मुद्द्यावरती मग मी MSW कडे आले. तिथं खरं माझ्या सगळी ही जी क्रांतीची मुळे, म्हणजे बाकी मधला बराच मोठा प्रवास आहे पण तो आता मी एवढा इथं एक्सप्लेन नाही करू शकत. त्याच्यावरती बरीचशी व्याख्यानं झालेली आहेत, लिखाण पण झालेलं आहे, तर त्याच्याबद्दल आपण विस्ताराने काहीतरी बोलूयात. पण MSW हा माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला असं मी म्हणू शकेन. कारण की सुरुवातच आमची अशी झाली की आमच्या मॅडम अंजली मायदे मॅडम आम्हाला शिकवायला, म्हणजे ज्या प्रकाश आंबेडकरांची पत्नी आहेत त्या, आणि त्यांच्यापासून ते बाकीचे आमचे बरेचसे फॅकल्टी असे होते की जे आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर ते आमच्याशी चर्चा करायचे. आणि आमच्या काही चळवळीशी संबंधित काही लोक आमच्या संपर्कात यायला लागले. आणि माझ्या ती वडिलांमुळे काय झालं, गांधींचा फार पगडा होता. तर गांधींचीच कशी खरी देशभक्ती आहे आणि त्यांनीच खरं देशासाठी कसं कार्य केलं. मग प्रश्न विचारायला सुरुवात झाली की मग जाती व्यवस्थेसाठी कोणी जास्त काम केलं. आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा पुस्तकं वाचली गेली तेव्हा लक्षात आलं की जाती व्यवस्था मोडण्यासाठी खरं काम हे बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि त्यावेळेस म्हणजे असं म्हणता येईल की नुसती पुस्तकं वाचून नाही तर बाबासाहेबांचे विचार हे गांधीवाद्यांचेच तोंडून, म्हणजे जेव्हा मी वर्धा परिषदेला आम्हाला पाठवलं गेलं तेव्हा चंद्रशेखर धर्माधिकारी हे गांधीवादी होते, पण त्यांनी स्वतः त्यांच्या तोंडाने मान्य केलं की जाती व्यवस्था मोडण्यासाठी सगळ्यात मोठं कार्य जे केलं गेलं तर ते बाबासाहेब आंबेडकरांनीच केले गेलेलं होतं. इथपर्यंत हा प्रवास सगळा चालू होता. पण तरी सुद्धा घरामधला पण एक संघर्ष चालू होता की मग धर्मच बदलायची काय गरज आहे. हा पण एक वेगळा संघर्ष असतो. म्हणजे वडिलांना विचार पडत होते की चांगली गोष्ट आहे ना की बुद्ध बाबासाहेब हे सगळे आम्हाला पण आवडतात, खूप चांगला विचार आहे, पण धर्मच बदलायची काय गरज आहे. ते मराठा नातेवाईक वगैरे तर खूपच लांब राहिलेले, पण त्यातल्या त्याचे पुरोगामी म्हणून आपण आई वगैरेला तर हे काहीच कळतच नव्हतं हिचं काय चाललंय. ती फक्त वडिलांना ओरडायची की तुम्ही तिला काय सगळ्या चर्चा करत बसलाय तिच्या बरोबर. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आधी असं झालं की मी चर्चा करण्याच्या प्रोसेसमध्ये मला एक त्यांनी स्टोरी सांगितली की सम्राट अशोकाला 2 मुलं होती, एक महेंद्र आणि एक संघमित्र. तर मला संघमित्र हे नाव फार आवडलं आणि धर्मांतराच्या पण आधी माझं नामांतर मी करून घेतलं. आणि मी आधीचं माझं पूर्वस्मृतीचं नाव दीपा, पण मी ते नाव ऐकल्यानंतर मी माझं नाव संघमित्रा असं केलं. आणि आईवडिलांचं नाव पण मी दोघांचंही नाव त्याच वेळेस मी माझ्या गॅझेटमध्ये लावलं आणि मी माझं पूर्ण नाव बदललं. गॅझेटची पण एक मजा सांगते, मी माझं नाव बदलायला गेले तर ते म्हटले तुमचं लग्न झालंय का म्हणून तुम्ही नाव बदलताय का. म्हटलं नाही. मग तुमचं कारण काय. म्हणजे स्त्रीचं नाव बदलणं हे तिच्या वैवाहिक स्थितीवरतीच अवलंबून असतं. ही गोष्ट मला त्यावेळेस म्हणजे मी त्यांच्याशी भांडले का बरं, मला माझी इच्छा म्हणून माझं नाव नाही बदलू शकत का मी. बरं ठीक आहे, तुम्ही काहीतरी इतर म्हणून सांगा. म्हणजे ती जी कारणं असतात त्याच्यामध्ये मेन कारण नाहीच आहे, इतर कारणांमध्ये मला ते टाकावं लागले की मला माझं नाव बदलायचं आहे म्हणून. म्हणजे स्त्रियांचा संघर्ष खूप वेगवेगळ्या लेवलचा असतो. हे सगळं झालं, धर्मांतराचा दिवस आला, मी पूर्णपणे त्याच्यासाठी तयारी केली. फक्त ह्याच्यामध्ये 2-3 मुद्दे फक्त सांगते की त्या निर्णयापर्यंत कसे आले. तर बेसिकली फक्त ना इमोशनल होऊन चालत नाही, आपल्याला काही तत्वज्ञान पण तपासावी लागतात की बाबासाहेबच का, बाकीचे विचार का नाही, किंवा बुद्ध धम्मच का, दुसरा विचार का नाही. तर बुद्ध धम्माच्या ह्याच्यामध्ये मी बघितलं समता, मी जो मगाशी विचार केला समानतेचा जो धागा आहे तो मला सगळ्यात जास्त बाबासाहेबांच्या आणि बुद्ध धम्माच्याच शिकवणुकीमध्ये मिळाला. त्याच्यामध्ये जे बुद्धांनी सांगितलेलं आहे की स्त्री ही नुसतीच भिक्खुणी नाही तर ती धर्मातलं अर्हतपद प्राप्त करू शकते, म्हणजे सगळ्यात उच्च पद की जे इतर कुठल्याही धर्मामध्ये स्त्रीला आजही नाहीये. तर ही गोष्ट मला असं वाटतं फक्त बुद्ध धर्मामध्ये आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट जी मला आजपर्यंत बुद्धाची जी मला नेहमी खूप जवळची वाटते की सगळं अनित्य आहे. हा सगळ्यात मोठा विचार आहे. आज जे आहे ते उद्या बदलणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला संघर्ष करण्याची आणि तुम्हाला फाईट आउट करण्याची पूर्ण जी सगळी क्षमता आहे तुमची ती या बुद्धाच्या विचारामध्ये आहे. आणि बाबासाहेबांचा जो विचार होता, जसं मी म्हटलं की MSW ला आल्यानंतर वस्ती, झोपडपट्टी आणि इतर जातीतली लोक मला समजली आणि तेव्हा मला लक्षात आलं की अरे
गरीब वस्त्यांमध्ये कुठला समाज राहतो? तर महार, मातंग हीच लोक राहतात. तुम्ही बघितलंय का ब्राह्मण आणि मोठे मराठा त्यांच्या सगळ्या जमिनी असतात गावाकडे. आणि मला ही माहितीच नव्हती लोक, आणि मला ही लोक लक्षात आली की ही लोक राहतात वस्तीमध्ये. आणि मग तिथं ह्या समाजासाठी मग कुणी काम केलं? ह्या समाजासाठी सगळ्यात जास्त बाबासाहेब आंबेडकरांनीच काम केलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळेच ह्या समाजाला आज माणूस म्हणून ओळखलं जातं. ही जी खुणगाट त्यावेळेस बांधली, तर मग आपण नक्की कुठल्या वाटेवरती चालायचंय? आपण प्रस्थापित जे सगळं मिळालेलं आहे त्याच्यानुसार ते जाऊन की तुम्ही विचार करा, 96 कोळी मराठा हे सगळ्या स्थितीमध्ये अतिशय व्यवस्थित त्यांचं सगळं असतं घरातलं, त्यांना काही गरज नसते. मग सगळ्या सुखसुविधा सोडून मी येणं हे खूप मोठं चॅलेंज होतं. आणि ते चॅलेंज कसं होतं हे मला पुढे तर आणखीनच जाणवायला लागलं जसं मी धर्मांतर केलं. म्हणजे धर्मांतर नुसतं करणं असं म्हणणं, म्हणजे म्हणून मी नेहमी म्हणते की नुसतं बोलणं आणि प्रत्यक्षामध्ये व्यवहार तो कृतीमध्ये आणणं. जसं सावित्रीबाई आणि ज्योतिबांचं मला नेहमी वाटतं की ते नुसते बोलत नव्हते, तर प्रत्यक्ष व्यवहार त्यांनी कृतीमध्ये आणला. तर असं होतं ना की बरेचसे पुरोगामी आपल्याकडे खूप मोठे पुरोगामी आहेत ना, नावं घेतली तर कमी पडतील अशी नावं आहेत, पण बोलतात खूप खूप बोलतात, पण व्यवहार कधीतरी बुद्धाचं नाव खूप घेतील, पण बुद्ध धर्मामध्ये 22 प्रतिज्ञा म्हणताना दिसतात का आपल्याला? ते कधी घरामध्ये देव टाकलेले आहेत का त्यांनी कधी? हा जो विचार आहे ना, हा मला असं वाटतं की फार महत्वाचा होता. आणि मी माझ्या वडिलांनी त्याच मुद्द्यावरती वाद घालायला सुरुवात केली की ठीक आहे ना, मग मी म्हणते की मी मग जर विचार करतेय तर मी व्यवहार का तसा करू नये? व्यवहार करणं आणि व्यवहारामध्ये ह्याच अडचणी पुन्हा. कारण की आपल्या समाजाचा बौद्ध म्हणजे काय, तर पूर्वाश्रमीचा महार हा एक ठपका बसलेला. मग तुझ्यावरती पण तू पण त्याच पद्धतीने ओळखली जाशील. तुझा ब्रॉड विचार कोणाला समजणार नाही, त्यांच्या मागची कळकळ होती त्यांची. कारण की आंबेडकरी चळवळीतलं राजकारण सुद्धा त्यांनी खूप जवळून बघितलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना ते वाटत होतं त्यावेळेस ते सगळे ते प्रश्न काय आहेत. आता सरांना वंशीव सरांना बरोबर ते कळत आहे मी काय म्हणते ते. पण माझा मुद्दा होता की जे आपण बोलतो देसी करणी, म्हणजे आपण जसं करतो तसं आपण प्रत्यक्ष व्यवहार पण केला पाहिजे. आणि या पद्धतीने मग मी धर्मांतर केलं. त्याच्यानंतर खरा संघर्ष जो सुरू झाला तो म्हणजे जेव्हा आंतरजातीय लग्नाचा निर्णय घेतला गेला त्यावेळेस खरा संघर्ष. म्हणजे आपण जे म्हणतो ना की बाबासाहेबांनी पण सांगितलं होतं की रक्तारक्तांमधले संबंध जेव्हा तुमचे तुम्ही हे कराल तेव्हाच खरा तुमचा सगळा जो क्रांती आहे ती तिथून सुरू होईल खरं म्हणजे. आणि जेव्हा मी माझा निर्णय घेतला संघटनेतलाच, आमच्या आज माझा नवरा इथं उपस्थित आहे सचिन कांबळे, तर तो पण एक शिक्षकच आहे आणि त्याला सुद्धा या संपूर्ण चळवळीचं पूर्ण बॅकग्राऊंड आहे. तर त्याच्याशी मी लग्न केलं. आणि त्यावेळेस मात्र एका पूर्वाश्रमीच्या महार व्यक्तीशी हिने लग्न ठरवलेलं आहे ह्या मुद्द्यावरती मग आईने मात्र पंडाचा झेंडा उभारला की आता ते तू गोंधळ घाल काय असेल तो, तर आता आमचा काही तिथं हे नाहीये. पण सांगायचं होतं त्याच्यामध्ये पण वडिलांनी मला सपोर्ट केला आणि वडिलांना तो विचार पटला की तिने तिचा निर्णय घेतलेला आहे आणि तो मुलगा चांगला आहे, तर त्याच्यामध्ये आपण काही चुकीचं हे करायला नको. त्यामुळे व्यवस्थित रितसर माझ्या वडिलांनी माझं लग्न लावून दिलं. आणि पण एक मात्र आहे की शेवटी घरातली स्त्री, मला असं नेहमी वाटतं की घरातली स्त्री ही खरं म्हणजे पुरोगामी पाहिजे. आज मी जे किमान करले त्याच्यामुळे माझे वडील पुरोगामी होते म्हणून हे झालं, पण मला असं वाटतं कुठल्याही घरातली स्त्री जर पुरोगामी असेल ना तर ते घर अजून फार मोठं उभं राहू शकतं. तर मला आजही खंत वाटते की माझी आई जर अजून त्याच्यातली पुरोगामी असती तर अजून कुठल्या पल्ला गाठता आला असता ह्या आयुष्यामध्ये, असं कधी कधी वाटतं. तर कारण की मग नंतर पुढचे जे टप्पे असतात आयुष्यातले की तुमची प्रेग्नन्सी असते, तुमचं बाळंतपण असतं, तुम्हाला एक माहेरचा एक सपोर्ट असतो, तर हा सपोर्ट मात्र काही मिळत नाही या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये फार वेगळ्या पद्धतीने बघितलं जातं. म्हणजे तुमच्या पोटात वाढणारं मूल याच्याकडे पण अस्पृश्यतेनेच बघितलं जातं. आणि हे व्यवहार आहे हा, आणि हे सगळे व्यवहार आणि हे सगळे अनुभव घेत घेत आपण इतके मग टणक होत जातो आणि बुद्धाचा विचारच त्याला इतका खंबीर बनवतो की आपण अनित्यता हे बाळगायला लागलं पाहिजे की आजची ही परिस्थिती आहे पण उद्याही बदलणार आहे. आणि तीच माझी दोन्ही मुलं, माझी मोठी मुलगी सुमेधा आणि धाकटा मुलगा सिद्धार्थ, ते दोघंही जण आज इथं आहेत. आणि त्या दोघांना आम्ही नेहमी असे कुठले घ्या ना दोघे जण. सचिन तू पण ये त्यांनी स्वतःच माझा
सुरुवातीला खूप चांगली शिबिरं वगैरे घेतलेली, तो खूप चांगला अभ्यासक आहे आपल्या धम्म चळवळीतला. हा माझा धाकटा मुलगा सिद्धार्थ. हा, सांग तुझं नाव. माझं नाव सिद्धार्थ सचिन कांबळे, दुसरीत. माझं नाव जय भीम. माझं नाव सुमेधा सचिन कांबळे, मी 7वीत आहे. खरं तर सर्वांना सप्रेम जय भीम. भाषणाचा एक फ्लो असतो आणि त्याच्यामध्ये असं लिंक तुटली तर मग मुख्य वक्ता थोडा डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो, म्हणून आम्ही टाळत होतो पुढे येण्याचं. तर थोडक्यात एवढंच सांगतो की आज हा मेळावा आहे आणि या मेळाव्यानिमित्त विशेषतः महिलांचा मेळावा घेतलेला आहे. आणि तिने जो आत्ता मुद्दा सांगितला की घरातील स्त्री पुरोगामी असेल तर पूर्ण कुटुंब किंवा समाज हा पुरोगामी होतो. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकूण विचार करता महिला आणि विशेषतः आपण ज्यावेळेस बौद्ध महिलांचा विचार करतो, बौद्ध महिलांच्या एकूणच परिस्थितीचा विचार करता जसं तिने मागाशी सांगितलं की हे विहार उभं करण्यासाठी मागच्या पिढींचे उपकार आहेत आपल्यावर. म्हणजे कोणतीही पिढी ही मागच्या पिढीच्या खांद्यावर उभी राहत असते, त्या पिढीच्या खांद्यावर पुढची पिढी उभी राहत असते. परंतु आज अशी परिस्थिती आहे की इथे सिनियर्स महिला खूप दिसत आहेत आणि काही तरुणी थोड्याफारच दिसत आहेत. तर हा एक प्रश्न महत्वाचा आहे की आपली विहार जी आहे सर ती फक्त हे खरं तर खूप क्रांतिकारक विहार आहे. सर्वप्रथम मी इथल्या सगळ्याच कमिटीचे मनपूर्वक असे आभार मानतो. आभार यासाठी मानतो मी की अशा प्रकारचा आदर्श उभा करणं हे आजच्या काळात खूप अवघड आहे. कारण की आम्ही सुरुवातीपासून ती ज्यावेळेस MSW होते त्यावेळेस आम्ही एकत्र चर्चा वगैरे करायचो आणि पुण्यातल्या बऱ्याचशा विहारांमध्ये ज्यावेळेस फिरायचो तर अक्षरशः तुम्ही आता जशी फरशी बसवलेली आहे त्याच्यापेक्षा आपला चेहरा त्यात दिसेल अशा फरशांचं विहार आहे, पण त्या विहारात कोणच येत नाही. RCC 2-2, 3-3 मजल्याचं विहार आहे, त्या विहाराला लॉक असतं. म्हणजे असे मृत झालेले विहार आहेत जे नावालाच विहार आहे. खरं विहार हे जागृत आणि जिवंत विहार तेच असतं की जे खऱ्या अर्थाने स्वाभिमानी विहार आहे. बाबासाहेबांना विचारलं होतं आणि बाबासाहेब पण त्यावेळेस म्हणताना म्हणाले होते की मी तुमच्यासाठी असं एक मंदिर बांधेल. त्यावेळेचा शब्द येतो मंदिर म्हणजे आपण विहारे म्हणू, आणि तुमच्याच पैशातून तुमच्या कष्टाच्या आणि घामाच्या पैशातून बांधेल. असं ज्यावेळेस होतं त्याच वेळेस लोकांच्या भावना या विहाराशी जोडल्या जातात. बोलण्यासारखं खूप आहे, मी खरं तर बोलणारच नव्हतो, आता 2 मिनिटं बोलल्यामुळे मी बोललो. तुम्ही सर्वांनी ते ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद. पुढे मी वक्त्यांना सांगतो, विनंती करतो की त्यांनी त्यांचा विषय पूर्ण करावा. थँक्यू. तर हे सगळं संघर्षाचे विषय हे माझे वैयक्तिक विषय म्हणून मी सांगू शकते, पण थोडंसं आता आजच्या परिस्थितीबद्दल फक्त एक 5 मिनिटं बोलते आणि पुढे ताईंना पण आपल्याला ऐकायचं आहे, मला पण ऐकायचं आहे. तर मला फक्त एकच वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये जेव्हा मी धर्मांतरित होऊन या समाजामध्ये आले 2006 साली मी धर्मांतर केलं, ज्यावेळेस बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेला बरोबर 50 वर्ष पूर्ण झाली आणि आई नेहमीप्रमाणे खूप ताण घेतलेला होता. पण सकाळी सकाळी लक्ष्मण मानेंचा फोन आला आणि त्यांनी पण भटक्या विमुक्तांबरोबर त्याच वर्षी दीक्षा घेतलेली होती. ते म्हटले की ताई तुमची मुलगी जे करते ते योग्य आहे, आणि त्या मला म्हटले की आपल्या नवसमाजामध्ये तुझं स्वागत असतं. अशी त्यावेळेस भारावलेली अवस्था होती की बाबासाहेबांचा धम्म, बाबासाहेब म्हणजे शुभ्र वस्त्र परिधान करून 22 प्रतिज्ञा जेव्हा मी घेतल्या तेव्हा मला आजही आठवतात की 22 प्रतिज्ञेचा एक शब्द माझ्या घरचे पण आहेत, अगदी माझ्या कुठल्याही यांना विचारलं तो आजही मी जगते. खरंच तुम्हाला सांगते, कारण 22 प्रतिज्ञा जगणं म्हणणं सोपं आहे पण जगणं फार अवघड आहे. आणि त्या बाबासाहेबांनी अशी मेक मारून ठेवली आहे ना की एकतर तुम्ही 22 प्रतिज्ञाचं पालन करता नाहीतर तुम्ही हिंदू होता, असंच आहे. आणि हे आजचं माझा सगळा मोठा संघर्ष हा आहे. माझा म्हणणं किंवा आपल्या बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा हा संघर्ष आहे खरं म्हणजे की 22 प्रतिज्ञा नकोत आम्हाला. आम्हाला बुद्ध का हवाय? आम्हाला शोपीससाठी बुद्ध हवाय, आम्हाला फक्त तुमचे काहीतरी सुविचार सांगण्यासाठी बुद्ध हवाय. बाबासाहेब फक्त जत्रेसाठी
14 एप्रिल आणि ह्याच्यासाठी आम्हाला बाबासाहेब हवे, गर्दी दाखवण्यासाठी बाबासाहेब हवे, पण 22 प्रतिज्ञा पालन करणं ही गोष्ट भयंकर अवघड आहे. आज सगळं बऱ्याचशा आणि माझा पूर्णपणे महिलांनाच ह्याच्यावरती पूर्णपणे माझं असं म्हणणं आहे की आपणच जेवढं धारदार आचरण करू ना तेवढा आपला समाज विकसित होणार आहे. आणि नुसतं ते कुठल्या तरी दुसऱ्या ह्याचं आचरण करण्यात अर्थ नाही. बाबासाहेबांनी आपल्याला जो नवयान धर्म दिलेला आहे, 22 प्रतिज्ञेचा जो धर्म दिलेला आहे, त्याचंच आपल्याला आचरण केलं पाहिजे. मुळामध्ये आपल्या पुरुषांनी सुद्धा आपल्या समाजातल्या, मला असं वाटतं की म्हणजे ह्याच्यामध्ये मला फक्त एक मुद्दा माझा मगाचा सुटला ह्या सगळ्या ह्याच्यात, तो आला आणि त्यांनी वेगळा मुद्दा सांगला. पण पुरुषांवरनं मला आठवलं, मला असं वाटतं की बौद्ध समाजातले पुरुष ना हे जास्त समजूतदार असतात असं मी जाहीरपणे सांगू इच्छिते. कारण की मी लहानपणापासून मराठा पुरुष फार जवळून बघितलेला आहे. माझे वडील त्यातले नव्हते, माझे वडील खूप आजही मी मानते म्हणजे माझे वडील माझ्या आयुष्यात नसते तर मी आज इथं नसते, हे मात्र मी मान्य करते. पण पुरुष जो मराठा नात्यातला मी म्हणू शकते तर तो मी बघितलेला जवळून, आणि मी बौद्ध समाजातला पुरुष पण बघितला जवळून. म्हणजे मी फक्त नवरा नाही, आमचे सहकारी आहेत. मी ज्या संघटनेमध्ये प्राध्यापक हर्ष जज्जाप सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिथं मी माझं नेतृत्व गुण विकसित केले, त्याच्या काही पुरुषांना पण मी बघितलेलं आहे. चारित्र्य संपन्न पुरुष आणि अतिशय विचारांना बांधील असणारे पुरुष, आणि बायकोला कुठल्याही प्रकारची गुलाम न समजता तिला पूर्णपणे सगळ्या गोष्टींमध्ये मदत करणारा पुरुष, हा मी बौद्ध समाजामध्ये बघितला आणि मी फार जवळून बघितला. म्हणजे आजही आम्ही जिथे राहतो तिकडे पण खूप बुद्धिस्ट फॅमिलीज आहेत. जसं सर म्हटले की विखुरलेलं आहे सगळंच, तर विखुरलेल्यांचा आम्ही पण एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय, पण ते आणणं जरा फारच अवघड जायला लागले. ते 22 प्रतिज्ञा कुणालाच नको असतात, कारण की त्या बायकांना नवरात्रीत पण नाचायचं असतं, गणपतीत पण नाचायचं असतं आणि पार्ट्या पण करायच्या असतात. पण त्यांना बाबासाहेबांच्या वंदनेसाठी या म्हटलं की मात्र त्यांना नको वाटतं. हा काय न्यूनगंड हे मला माहित नाही. मग आमच्यासारखे जेव्हा दुसऱ्या जातीतून धर्मांतर करून येतात तर त्यांनी कुणाकडे बघायचं, आदर्श समाज म्हणून कुणाकडे बघायचं. आपणच चाललो जे सोडून आम्ही आलोय तिकडे. हे आहे ना, ही आजची वस्तुस्थिती आहे. म्हणजे आज मी इथं जमलेले उलट मला चांगलं वाटतंय की ते येत आहेत विहारामध्ये, ते ऐकतायत विचार. पण आज झालंय काय बायकांचं, आणि काही नाही हा, बायकांनी फार अगदी आबला बिबला करणं बंद करा असं काही नाहीये. सगळ्या जणी अतिशय स्ट्रॉंग आहेत आणि सगळ्या जणी वेल एज्युकेटेड आणि हे असलेल्या सुद्धा बायकांना ते म्हणतात ना कळतं पण वळत नाही, तो प्रकार आजच्या काळात जास्त झालेला आहे. ती सावित्री तिने काय कष्ट उपसले आणि आजचं काय चाललंय बायकांचे. म्हणजे मला हा खरंच प्रश्न पडतो की तुमचा नवरा तुम्हाला मदत करतोय अरे घरामध्ये, तर तुम्ही तुम्हीच त्याचं शोषण चालवलं एक प्रकारे. असे पण उदाहरणं दिसत आहेत आपल्याला. मी एकदम उपेक्षित आणि शोषित बायकांबद्दल नाही बोलत इथं, मी थोड्या उच्च शिक्षित आणि थोड्या मिडल क्लास आणि थोड्याशा चांगल्याच परिस्थितीतल्या बायकांबद्दल इथं बोलते. म्हणजे तुम्हाला कष्ट घ्यायचे नाही, तुम्हाला पण नवऱ्याकडून मात्र टिपिकल सगळ्या अपेक्षा तुम्ही करताय. तर हा प्रकार इव्हन मी मराठा नातेवाईकातल्या बायकांमध्ये पण हा प्रकार कमी बघितला. तिकडं पुरुषच शोषण करत असतो आणि आजही तो करत असतो, हे मी बघते. पण बौद्ध समाजावर तसं नाहीये. बाबासाहेबांच्या आणि बुद्धाच्या विचारांनी खूप पुरुष हे झालेले आहेत, विचारांनी खूप समतावादी आलेले आहेत. त्यांची कुठंतरी तो नवा संस्कार असतो, हे अगदी तुम्ही मान्य करा. मला असं वाटतं इथल्या स्त्रिया पण हे मान्य करतो इथे उपस्थित असलेल्या. काही जणी असतील, काही उज्जत घरामध्ये जे पुरुष प्रधान वातावरण असतं त्याच्यामुळे उज्जत आलेली पुरुष प्रधानता उपभोगली असेल काहींनी, पण तरी सुद्धा बाबासाहेबांचे बुद्धाचे आपल्यावरती ऋण आहे, आपल्या सगळ्या स्त्रियांवरती हे उपकार आहे की त्यांनी हे विचार आपल्या समाजाला दिलेले आहेत. तर ते आपण आज जागणं फार गरजेचं आहे आजच्या स्त्रीनी. आणि ते आपण जेवढे जागू ना तेवढी आपली मुलं, आपल्या मुलांकडे बघून तरी किमान आपण ते आचरण केलं पाहिजे. आज माझ्या घरी पण आम्हाला खूप संघर्ष होतो, कारण की मी वेगळ्या विचारांची आहे. ह्या हळदी कुंकू ह्या याला मी नाही जात. माझ्या मुलीला प्रश्न पडतो की तू का नाही जात. म्हटलं मला ते पटत नाही ना. मी 22 प्रतिज्ञा घेतला, ते 22 प्रतिज्ञा वगैरे काय मम्मी सगळ्या बायका किती हे करतात ते करतात. पण मग तिला हे जे आयसोलेशन आहे, हे जे एकटेपण आहे, हे अनुभवतो आपण. पण विचारांना जर आपण सोडलं तर उद्या आपल्या हातात काय मिळणार. म्हणतात ना घरखाना घाटका, हीच परिस्थिती होणार आहे. तुम्हाला हिंदू धर्मामध्ये सावित्रीबाईंनी तिच्या भावाशी भांडताना जे वाक्य वापरलं होतं ते मला वाक्य अतिशय आवडतं. सावित्री मी खूप वाचली आहे आणि ताई जास्त सावित्रीबद्दल बोलणार म्हणून मी जास्त बोलत नाहीये. पण ती भावाशी भांडताना मात्र ही म्हटली, तुम्ही
त्या गुराढोरांसाठी पाणी ठेवता, ते बामणांचं तुम्ही सगळं भटाला बोलवता आणि तुम्हाला ते काय समजतात, तुम्ही हिंदूंमधले तुम्हाला अस्पृश्यच ते समजतात, कारण की तुम्ही बामण नाही आहात. आणि तुम्ही, कारण की तिचा भाऊ तिला असं म्हणत होता की तुम्ही महारमांगांना पाणी पाजता म्हणजे तुम्हाला लोकांनी बहिष्कृत केलेले, तुम्हाला वाईट टाकलेले. तर ती त्याला असं आर्ग्युमेंट करत होती की तुम्हालाच ब्राह्मणांनी अस्पृश्य मानलेले आणि तुम्ही काय मला सांगताय की आम्हाला हे केलेलं. म्हणजे हा प्रकारच आपल्याबद्दल होतो की तुम्ही दुसऱ्या समाजाचं अनुकरण करायला जाता, तुम्ही त्यांचे सण उत्सव साजरे, तुम्हाला ते अस्पृश्यच समजतात अजूनही. हे कळतंय का? ते तुम्हाला महाराज समजतात पूर्वाश्रमीचे, ते तुम्हाला नाही तुमच्या बरोबरीला ते कुठंतरी त्यांच्या डोक्यात आणि इथं घाणच असते ती. आणि तरी आपण त्यांचं अनुकरण मात्र करायला जातो. आणि आपण आपला व्यवहार जर शुद्ध ठेवला, त्यांना आपला प्रभाव बघून आपल्याकडे यावंच लागेल, जे बाबासाहेबांनी केलं. आणि मला असं वाटतं आजच्या स्त्रीला हे अतिशय महत्वाचं चॅलेंज आहे. फक्त तिने 22 प्रतिज्ञेचं बाबासाहेबांनी सांगितलेलं जर पालन केलं आणि आपलं घर, आपला नवरा आणि आपली मुलं फक्त तेवढं जरी तिने तिच्या वळणाने, तरी सावित्रीचा आजचा जो काही तिने संघर्ष केला होता तो सार्थ ठरेल आणि बाबासाहेब आणि बुद्धाचा शिकवण सार्थ ठरेल असं मला वाटतं. एवढी कळकळीची विनंती मी करते की आजच्या स्त्रीने एवढं करावं तर माझं इथं येणं आणि इथं वेळ देणं काहीतरी ह्याचे सार्थकी लागला असं मी समजेल. फक्त भाषणं करायची ह्याच्या प्रकारातली मी नाही, मी कार्यकर्ता वृत्तीची व्यक्ती आहे. आम्हाला समाज परिवर्तनाची आस आहे. आम्हाला नुसतं येऊन आम्हाला काहीतरी फार मोठं नॉलेज आहे हे सांगण्याची इच्छा नाही. मला असं वाटतं 2 जरी महिलांनी हे परिवर्तन घडवलं तरी उद्या 100 आणि 200 महिला त्यांच्या मागे येतील आणि उद्या पुढे 2 लाख आणि 20 लाखांमध्ये त्याचं परिवर्तन होईल. तर मला वाटतं बाबासाहेबांचे उपकार आपण, कारण की माझ्या आयुष्यात बाबासाहेब जर आले नसते तर आज मी एवढी समतावादी विचारांची झाले नसते. तर बाबासाहेबांचे उपकार हे आपण कायम मानले पाहिजे आणि त्या प्रकारच्या त्यांच्या पावलावरती चालण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. हे मी आज या मेळाव्याच्या, महिला मेळाव्याच्या निमित्ताने सांगू इच्छिते. आणि तुम्ही सगळ्यांनी एवढं मनापासून ते ऐकून घेतलं त्याच्याबद्दल फार चुकून काही मी जर जास्त बोलले असेल तर मी मनपूर्वक माफी मागते. पण ही कळकळीची विनंती की प्रत्येकीने प्लीज त्या वाटेने चालण्याचा किमान प्रयत्न करावा आणि आपल्या मुलींना सुद्धा ती वाट दाखवण्याचा प्रयत्न करावा. सगळ्यांना सविनय जय भीम. धन्यवाद. धन्यवाद ताई. खरं तर आज खऱ्या अर्थाने पप्पा म्हणजे वंशिव सर, त्यांची मी मुलगी उपेक्षा वंशिव, तर पप्पाने मी एकदम परखड विचाराचे आणि इतरांच्या पेक्षा प्रॅक्टिकल विचार करून आजच्या समाजासाठी जी गोष्ट योग्य आहे ती मांडायचा त्यांचा प्रयत्न असतो. बऱ्याचदा ती गोष्ट समाजाला पटत नाही कारण समाजाचा कल हा प्रॅक्टिकल गोष्टींकडे नसतो. आणि आज मी सुद्धा व्याख्यान द्यायला सुरुवात केलेली आहे. भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली मी आत्ताच एक दिलं होतं व्याख्यान, बाबासाहेबांची पत्रकारिता. त्याच्या शेवटी मी जे तुम्ही सांगितलं की आपल्याकडे आपलं साहित्य अजिबात नाहीच आहे, ते असण्यासाठी आत्ताच्या पिढीने खरं तर काम करणं फार गरजेचं आहे. आणि हे सगळे विचार वंशिव सरांचे आहेत. आणि आज तुम्ही जे काही परखडपणे बोलला याचं नेहमी विवेचन आमच्या घरामध्ये होत असतं. आणि वाईट वाटेल मम्मीला पण खरंच प्रॅक्टिकल जे आहे ते किंवा बुद्धिस्ट पुरुषांकडे हा कल जास्त आहे असं मी म्हणेल. आणि आजची संस्कृती जर आपण पाहिली तर आपण एकत्रित कॉलेज किंवा स्कूल्समध्ये आपल्या मुलांना पाठवतो तर अनेक समाजाची लोक असतात तिथे. तर आपल्याला आपला कल कसा साधता येईल याच्यासाठी मी एक गोष्ट सांगितली होती तिथे की जर तुम्ही जन्माष्टमीच्या वेळेस तुमच्या मुलांना कृष्ण बनवत असाल तर फॅशन शोच्या वेळेस किंवा फॅन्सी ड्रेसच्या वेळेस तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब पण बनवता आला पाहिजे. जर तुम्ही त्यांना त्यात ढकलताय तर त्याच्यातून बाहेर काढणं पण ही पालकांची जबाबदारी आहे असं मला वाटतं. खऱ्या अर्थाने तुम्ही खूप परखड आणि पहिल्यांदाच मी असे वक्ते पाहिले की जे इतक्या फ्रीली आणि एकदम धाडसाने बोलतात. आमचं खरं तर खूप, मी स्वतःला नशिबान मानते की इतक्या कमी वयात मला हे सगळं किंवा असं सुद्धा मुली आत्ताच्या काळामध्ये बाहेर हे वातावरण असताना सुद्धा बोलू शकतात याचं मी स्वतःला खूप तुम्हाला धन्यवाद देते आणि स्वतःला भाग्यवान मानते. धन्यवाद. यानंतर आपण एक गीत गायन घेणार आहोत आणि गीताचं शीर्षक आहे मी.
यांनी ही कविता लिहिली आहे आणि मी ती सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे मी. कुठे काल होते, कुठे आजला मी, कुठे काल होते, कुठे आजला मी, कुणाच्यामुळेही अशी जाहले मी, अशी जाहले मी, कुठे काल होते. शिकते मी भीमामुळे, जगते मी भीमामुळे, शिकते मी भीमामुळे, जगते मी भीमामुळे. मुकी काल होते, आता बोलते मी, मुकी काल होत आता बोलते मी, भीमाच्या मुळेही अशी जाहले मी, अशी जाहले मी, कुठे काल होते. समजले बुद्ध मला, बनविले त्यांनी शुद्ध मला, समजले मला, बनविले त्यांनी शुद्ध मला. अज्ञानच होते आता अज्ञानच होते आता उपेक्षा मी, बुद्धांच्या मुळेही अशी जाहले मी, जाहले मी, कुठे काल होते. शिकते मी पाली आता, पालीशी झाली मैत्री आता. आपण जी वंदना घेतो ती पाली भाषेतून घेत असतो आणि ह्या पालीशी मैत्री करायला सांगणारं हे गीत आहे. शिकते मी पाली आता, पालीशी झाली मैत्री आता, बुद्ध वचनांना आता जाणते मी, बुद्ध वचनांना आता जाणते मी, पालीच्या मुळेही बुद्धांच्या मुळेही भीमाच्या मुळेही अशी जाहले मी, अशी जाहले मी, कुठे काल होते, कुठे आजला मी, बुद्धांच्या मुळेही भीमाच्या मुळेही पालीच्या मुळेही अशी जाहले मी, अशी जाहले मी, कुठे काल होते. जय भीम. धन्यवाद.